नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र एज्युकेशन झोनमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या एक्सप्लेनेशन सिरीजमधील आजचं पेपर आहे 17 डिसेंबर 2023चं कंबाईन गट क मुख्यचं आहे. ओके, या ठिकाणी आपण इंग्लिश ग्रामर बघणार आहोत. बघा मित्रांनो, आजचं एक्सप्लेनेशन बहुत खास होणार आहे. कारण यापूर्वी पण काही लोकांनी हा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यातील बरेचसे क्वेश्चन चुकीचे सांगून सुद्धा त्यांनी काय गलती केली हे तुम्हाला खाली कमेंटमध्ये तुम्हाला सांगायचं आहे. ओके, तर बघा मित्रांनो, पहिला क्वेश्चन एरर तुम्हाला या ठिकाणी फाइंड करायची आहे. बघा सेंटेन्स काय म्हणताय, इट इज ऑलवेज डिझायरेबल टू लिसन टू द ॲडवाईस हू हॅव एक्सटेन्सिव्ह प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स. बघा मित्रांनो, ओव्हरऑल जर याची मिनिंग जर काढली तर काय होईल, बघा ज्यांच्याकडे एक्सटेन्सिव्ह प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स असतं, ओके, म्हणजेच प्रत्यक्ष अनुभव असतं, त्यांची ॲडवाईस ऐकणे काय असतं, ऑलवेज डिझायरेबल असतं, म्हणजे ऑलवेज काय असतं, चांगलं असतं, अशी ओव्हरऑल याची मिनिंग निघतं. बघा मित्रांनो, आजपर्यंत तुम्ही शिकत आलेल्या रूलनुसार या ठिकाणी बघाल तुम्ही कंजक्शन जो आलेला आहे हा ॲडवाईससाठी आलेला आहे आणि ॲडवाईस या ठिकाणी निर्जीव असल्यामुळे या ठिकाणी हूच्या जागी काय पाहिजे एकतर दॅट पाहिजे, दॅट किंवा तुम्ही या ठिकाणी विच घ्याल. ओके, विच. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी दॅट किंवा विचचा जो यूज आहे तो चुकीचा आहे. मित्रांनो, दॅट किंवा विच आपण या ठिकाणी यूज करणार नाही. बघा मित्रांनो, ॲडवाईस हा एक सल्ला आहे आणि सल्ला हा कोणाद्वारे तरी, कोणत्या व्यक्तीद्वारे तरी दिला जातो. ओके, व्यक्तीद्वारे. बघा, आणि या ठिकाणी क्लिअर कट सांगितलेलं आहे की हू हॅव एक्सटेन्सिव्ह प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स. बघा, प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स निर्जीव वस्तूला असतं का? नाही, हा एका व्यक्तीलाच असणार प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स, म्हणून या ठिकाणी हूचा यूज काय आहे, बरोबर आहे मित्रांनो, या ठिकाणी दॅट किंवा विचचा यूज होणार नाही. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी एरर राहील ती म्हणजे या ॲडवाईस नंतर तुम्हाला काय यूज करायचं आहे, ऑफ दोज. ओके, दोज म्हणजेच काय होईल या ठिकाणी, म्हणजेच मिनिंग काय निघेल या ठिकाणी बघा, म्हणजे अशा लोकांचा सल्ला, ॲडवाईस ऑफ दोज म्हणजे अशा लोकांचा सल्ला ज्यांना काय आहे, एक्सटेन्सिव्ह एक्सपिरियन्स म्हणजे प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे. ओके, म्हणून या ठिकाणी बघा मित्रांनो, हा जो क्वेश्चन आहे आयोगाने काय केलेला आहे, कॅन्सल केलेला आहे, कारण ऑफ दोजचा यूज आपण बी पार्टमध्ये सुद्धा करू शकतो आणि सी पार्टमध्ये सुद्धा करू शकतो. ओके, त्यामुळे हा क्वेश्चन काय झालेला आहे, आयोगाने कॅन्सल केलेला आहे. ओके मित्रांनो, या ठिकाणी दॅटचा किंवा विचचा यूज न करता तुम्हाला ॲडवाईस नंतर ऑफ दोज लावायचा आहे. ओके, बघा मित्रांनो, या हूच्या जागी जर दॅट किंवा विचचा यूज झाला असता तर नक्कीच आयोगाने कोणता आन्सर दिला असता, सी आन्सर दिला असता. ओके, म्हणून या ठिकाणी काय केलं आहे, या ठिकाणी येणार ऑफ दोज, म्हणून आयोगाने काय केलं आहे, आन्सर कॅन्सल केलं. ओके, नेक्स्ट बघा, या ठिकाणी तुम्हाला ग्रामॅटिकली करेक्ट सेंटेन्स ओळखायचं आहे. बघा, पहिलं, नायदर डीड मेन नॉर वुमेन गो आउट ॲट नाईट. बघा मित्रांनो, या ठिकाणी कोणतीही एरर नाही. ओके, बघा, याला तुम्ही दुसऱ्या पद्धतीने जर लिहितो म्हटलं तर तुम्ही असं पण लिहू शकता. बघा, नायदर डीड मेन गो आउट होईल या ठिकाणी, गो आउट ॲट नाईट नॉर काय होईल, विमेन होईल. ओके, विमेन. यालाच तुम्ही आणखी दुसऱ्या पद्धतीने सुद्धा लिहू शकता मित्रांनो. बघा, नायदर मेन नॉर विमेन. ओके, विमेन वेंट होईल या ठिकाणी. ओके, वेंट आउट ॲट नाईट. ओके, तर बघा मित्रांनो, याला तीन प्रकारे लिहू शकता तुम्ही. हा जो पहिला सेंटेन्स आहे तीन प्रकारे लिहू शकता आणि तिन्ही प्रकार काय होतील, हे बरोबर राहतील, म्हणून पहिलं जे सेंटेन्स आहे ते या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर बघा, नॉट ओनली द किटन वॉज वेट बट ऑल्सो कोल्ड, असं या ठिकाणी, बट कोल्ड ऑल्सो असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी बट कोल्ड ऑल्सो किंवा बट ऑल्सो कोल्ड जरी घेतले तरी हा काय होईल, बरोबर होईल, पण या ठिकाणी काय आहे, दुसरी एरर आहे. तर ती एरर कोणती असणार मित्रांनो, बघा, नॉट ओनली हा जो वर्ड आहे हा काय दर्शवत असतं, एक इन्व्हर्जन दर्शवत असतं, आणि इन्व्हर्जन कशामधलं, एक सब्जेक्टमधलं आणि एक हेल्पिंग वर्बमधलं. ओके, म्हणून या ठिकाणी नॉट ओनलीच्या लगेच नंतर काय यायला पाहिजे होतं, वॉज यायला पाहिजे होतं, त्यानंतर द किटन वेट बट कोल्ड ऑल्सो असं होईल. बघा मित्रांनो, या ठिकाणी हे कसं होईल, नॉट ओनली वॉज द किटन वेट. ओके, असं या ठिकाणी होईल आणि समोरचं ॲज इट इज. बघा मित्रांनो, नॉट ओनली हा जो वर्ड असतं हा वर्ड काय करतं, हेल्पिंग वर्बमधलं आणि सब्जेक्टमधलं काय दर्शवत असतं, इन्व्हर्जन दर्शवत असतं, म्हणून या ठिकाणी आपण नॉट ओनलीच्या लगेच नंतर काय घेणार, वॉज घेणार. ओके, म्हणून या ठिकाणी हा जो सेंटेन्स आहे हा काय आहे, चुकीचा आहे. ओके, त्यानंतर बघा, नो सुनर डज द कर्टन गो अप वेन. बघा मित्रांनो, या ठिकाणी वेन आलेला आहे, म्हणजेच नो सुनर सोबत आपण वेन यूज करतो का, नाही यूज करत, तर तो काय यूज करतो, दॅन. ओके, तर या ठिकाणी पण एरर आहे, म्हणून हे दोन्ही सेंटेन्स काय होतील, चुकीचे ठरतील. फक्त काय तुमचं बरोबर आहे, ए बरोबर आहे, म्हणून या ठिकाणी पहिले जे ऑप्शन आहे ओनली ए हे काय असेल, करेक्ट असेल. ओके,
नेक्स्ट बघा मित्रांनो, ब्लँक प्रोनाउन आर ऑलवेज सिंग्युलर. बघा मित्रांनो, या ठिकाणी 4 प्रोनाउन दिलेले आहे, रिसिप्रोकल, रिलेटिव्ह, पर्सनल आणि डिस्ट्रीब्युटिव्ह. तर यापैकी कोणता प्रोनाउन ऑलवेज सिंग्युलर ॲज अ सिंग्युलर यूज केला जातो असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर बघा मित्रांनो, रेसिप्रोकल प्रोनाउन कोणते असतात? जर बघितलं ईच अदर किंवा वन अनदर. ओके, वन अनदर. या ठिकाणी आपण ईच अदर किंवा वन अनदरचा यूज आपण ॲज अ प्लुरल म्हणून घेतो, त्यामुळे ऑलवेज सिंग्युलर हा या ठिकाणी येणार नाही. त्यानंतर बघा रिलेटिव्ह प्रोनाउन कोणते असतात? हू, विच, दॅट वगैरे. ओके, दॅट येईल. त्यानंतर हुज येऊ शकतो या ठिकाणी, हुज. तर बघा मित्रांनो, हुजचा आपण सिंग्युलर ॲज अ सिंग्युलर यूज करू शकतो, पण या ठिकाणी विच, दॅट किंवा हुजचा आपण ॲज अ प्लुरल म्हणून यूज करतो. म्हणून या ठिकाणी हा पण रिलेटिव्ह प्रोनाउन पण या ठिकाणी काय ऑलवेज सिंग्युलर असणार नाही. त्यानंतर पर्सनल प्रोनाउन कोणते आहेत? तर आय आणि वी. बघा, वी प्लुरल यूज करतो आणि आय आपण सिंग्युलर यूज करतो, म्हणून या ठिकाणी हा पण ऑलवेज सिंग्युलर येणार नाही. ओके, त्यानंतर बघा डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन. बघा डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन कोणते आहेत? ईच, एव्हरी वगैरे. ओके, एव्हरी वगैरे. बघा, ईच स्टुडंट म्हणतो आपण, एव्हरी बॉय म्हणतो. ओके, त्यामुळे या ठिकाणी काय होईल, जो डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन आहे हा ऑलवेज काय असेल? सिंग्युलर असेल. बघा, ईच स्टुडंट, ईच बॉय, ईच काय होईल? व्हॉट एव्हर यू वॉन्ट. ओके, म्हणून या ठिकाणी बघा ईच किंवा एव्हरीचा ऑलवेज आपण काय सिंग्युलर ॲज अ सिंग्युलर यूज करत असतो. ओके, म्हणून या ठिकाणी डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन जे असतील ते काय असतील? ऑलवेज सिंग्युलर असतील. म्हणून या ठिकाणी तुमचं उत्तर काय येणार? फक्त डी येणार, फक्त डी. बघा मित्रांनो, तिसरं ऑप्शन या ठिकाणी तुमचं काय असेल? करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा मित्रांनो, इडियमची मिनिंग तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. इडियम तुम्हाला ऑप्शनमधून शोधायचं आहे. बघा काय आहे मिनिंग? टू रिव्हील अ सिक्रेट ऑर कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन. काय म्हणत आहे या ठिकाणी? जे कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन असते ते रिव्हील करणे, उघड करणे, जे म्हणजे आपण म्हणू शकतो किंवा गुपिते वगैरे गुप्त माहिती काय करणे, उघड करणे, असं या ठिकाणी याची मिनिंग निघतं. तर बघा मित्रांनो, पहिलं जर ऑप्शन बघितलं ब्रेक द आईस. ब्रेक द आईस म्हणजे काय होतं? परिचय करणे होतं. ओके, परिचय करणे किंवा जेव्हा भाषणाच्या वेळेस, ओके, भाषण सांगताना जो परिचय असतं त्याला आपण काय म्हणू? परिचय करण्याला ब्रेक द आईस. ओके, त्यानंतर बघा बाईट द बुलेट. बाईट द बुलेट म्हणजे काय होतं? म्हणजे बुलेट, ओव्हरऑल मिनिंग जर बघितले, बुलेट चावणे म्हणजे जी गोळी आहे बंदुकीची ती चावणे म्हणजेच काय होतं? कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना करणे होईल. ओके, कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना करणे. ओके मित्रांनो, त्यानंतर बघा हिट द नेल ऑन द हेड. हिट द नेल ऑन द हेड म्हणजे काय होतं? म्हणजे होतं अचूक निर्णय काढणे. ओके, अचूक निर्णय घेणे. ओके, घेणे. त्यानंतर जर बघितलं लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. बघा, लेट द कॅटला काय करा? बॅगच्या बाहेर काढा, असं या ठिकाणी म्हटलं आहे. म्हणजेच काय होईल? या ठिकाणी जी तुमची इन्फॉर्मेशन आहे, जी कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन आहे ती काय करा? उघड करा, असं या ठिकाणी मिनिंग निघेल. ओके, म्हणून तुमचं या ठिकाणी दुसरं ऑप्शन काय असेल? करेक्ट असेल. ओके, लेट द कॅट आउट ऑफ द बॅग म्हणजेच गुप्त माहिती काय करणे? उघड करणे. ओके, नेक्स्ट बघा मित्रांनो, करेक्ट सेंटेन्स तुम्हाला या ठिकाणी ओळखायचा आहे. बघा पहिला सेंटेन्स या ठिकाणी ट्राय अँड कम टुमॉरो. बघा मित्रांनो, ट्राय अँड कम टुमॉरो असं होत नाही, तर काय होते? ट्राय टू कम टुमॉरो. अँडच्या ऐवजी तुम्हाला काय यूज करावं लागेल? टू यूज करावं लागेल. ओके, त्यामुळे जो पहिला सेंटेन्स आहे तो या ठिकाणी काय असेल? गलत असेल, चुकीचं असेल. ओके, त्यानंतर बघा आय फेल्ट शुअर ही वुड डाय अँड हिज मनी वुड गो टू हिज सन. बघा मित्रांनो, जर एकाच सेंटेन्समध्ये दोन क्लॉज असतील तर दोन्ही क्लॉजमध्ये आपल्याला वूड घेता येणार नाही. ओके, वूड हा काय दर्शवत असतं? फ्युचर पॉसिबिलिटी दर्शवत असतं, त्यामुळे पहिल्या क्लॉजमध्ये काय येईल? सिम्पल फ्युचर टेन्स येईल. म्हणून या ठिकाणी वूडच्या जागी काय घ्यावं लागेल तुम्हाला? विल घ्यावं लागेल. ओके, विल. ही विल डाय होईल. ओके, आय फेल्ट शुअर ही विल डाय अँड हिज मनी वुड गो टू हिज सन, असं हे स्ट्रक्चर असायला पाहिजे होतं. म्हणून हा पण सेंटेन्स या ठिकाणी काय होईल? चुकेल. त्यानंतर बघा द पंडित रेड द फर्स्ट मंत्रा अँड द ब्राईड ग्रूम रीड द सेकंड. बघा मित्रांनो, या ठिकाणी कोणतीही एरर दिसून येत नाही. बघा या ठिकाणी पास्ट आहे, तर दुसऱ्या क्लॉजमध्ये पण या ठिकाणी काय दिलेलं आहे? पास्ट दिलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी हा जो सेंटेन्स आहे तो काय आहे? बरोबर आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी पहिलं पण चुकत आहे, दुसरं पण चुकत आहे आणि तिसरं काय आहे? करेक्ट आहे. म्हणजेच या ठिकाणी तुमचं ओनली सी यायला पाहिजे. ओके, ओनली सी काय असेल? करेक्ट असेल. म्हणून पहिलं ऑप्शन तुमचं काय असेल? करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा मित्रांनो, बघा या ठिकाणी काय विचारले? फाइंड द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच सेंटेन्स फॉर. बघा इनडायरेक्ट स्पीच तुम्हाला काय करायचं आहे? 4 ऑप्शनमधून शोधायचं आहे. बघा डायरेक्ट स्पीचचा हा वाक्य दिलेला आहे. बघा ही सेड आय शॅल गो होम. बघा या ठिकाणी रिपोर्टिंग वर्ब काय? सेड आहे. तर बघा या ठिकाणी रिपोर्टिंग वर्ब हा पास्ट असल्यामुळे हे जे दोन ऑप्शन आहेत सेज, ओके, हे दोन ऑप्शन तुमचे काय होतील? कॅन्सल होतील. ओके, कारण हा जो सेड आहे पास्टमध्ये आहे. त्यानंतर बघा, त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? या
सेंटेन्सचा आपल्याला काय करायचं आहे, टेन्स पण चेंज करायचा आहे. तर या शालचा काय होईल, शालचं काय होईल, वूड होईल. ओके, त्यामुळे बघा या ठिकाणी हा जो सेंटेन्स आहे हा जसं तसा घेणार का आपण स्पीच चेंज करताना, नाही घेणार. ओके, त्यामुळे या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला, शालचं काय करावं लागेल, वूड घ्यावं लागेल. ओके, म्हणून या ठिकाणी बघा हा जो सेंटेन्स आहे या ठिकाणी जसंच्या तसा घेतलेला आहे, त्यामुळे हा या ठिकाणी येणार नाही. तर कोणतं उरलं तुमचं, तिसरं काय असेल तुमचं, करेक्ट असेल. बघा, ही सेड दॅट ही वूड गो होम या ठिकाणी होईल. ओके, तिसरं ऑप्शन तुमचं काय असेल, करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा मित्रांनो, करेक्ट अल्टरनेटिव्ह तुम्हाला शोधायचं आहे सेंटेन्स मिनिंगफुल बनवायसाठी. ओके, बघा मित्रांनो, हॅड ही नॉट सेंड मनी ऑन टाईम द पुअर फॉर्मर ब्लँक हिज सन. ओके, बघा या ठिकाणी लॉस्ट या ठिकाणी दिलेलं आहे, म्हणजेच या ठिकाणी ओव्हरऑल मिनिंग जर बघितलं तर काय होईल, हॅड ही नॉट सेंड मनी ऑन टाईम म्हणजे ऑन टाईमवर, वेळेवर जर त्याने मनी पाठवलं नाही तर काय होईल, द पुअर फॉर्मर तो काय करेल, लॉस्ट करेल आपल्या मुलाला, म्हणजे काय होईल, मुलाला तो काय करेल, गमावून बसेल. बघा मित्रांनो, या ठिकाणी काय आहे, कंडिशन आहे जर. ओके, जर त्याने वेळेवर पैसे पाठवले नाही. ओके, कंडिशन आहे म्हणजेच या ठिकाणी काय आहे, हा कंडिशनल सेंटेन्स आहे. आणि बघा मित्रांनो, कंडिशनल सेंटेन्समध्ये जर पहिल्या क्लॉजमध्ये पास्ट परफेक्ट जर असेल, पहिल्या क्लॉजमध्ये पास्ट परफेक्ट जर असेल तर दुसरा क्लॉज कसा बनेल मित्रांनो, बघा, वूड प्लस हॅव प्लस V3 बनेल. ओके, बघा कंडिशनल सेंटेन्समध्ये जर पहिल्या क्लॉजमध्ये पास्ट परफेक्ट असेल तर दुसरा क्लॉज काय असेल, वूड हॅव प्लस V3 असेल. ओके, तर बघा या ठिकाणी बघा, द पुअर फार्मर या ठिकाणी सब्जेक्ट आलेला आहे, पण या ठिकाणी वर्ब काय यूज करणार आपण, वूड हॅव प्लस V3. तर बघा मित्रांनो, वूड हॅव प्लस V3 कुठं भेटतं, या ठिकाणी आहे का, या ठिकाणी नाही. त्यानंतर वूड हॅव बी नाही, या ठिकाणी हा पण ऑप्शन येणार नाही. त्यानंतर विल हॅव लॉस्ट हा पण या ठिकाणी येणार नाही. तर काय येणार, वूड हॅव प्लस V3, लॉस्ट आहे या ठिकाणी, तर वूड हॅव लॉस्ट या ठिकाणी येईल. ओके, दुसरं ऑप्शन तुमचं या ठिकाणी काय असेल, करेक्ट असेल. ओके, पुन्हा एकदा बघा मित्रांनो, या ठिकाणी काय आलेलं आहे, हॅड आणि सेंट आलेला आहे, म्हणजेच या ठिकाणी काय आहे, हा पास्ट परफेक्ट आहे ना. तर पास्ट परफेक्ट जेव्हा येतं पहिल्या क्लॉजमध्ये तेव्हा दुसरा क्लॉज कसा बनत असतं, वूड हॅव प्लस V3 बनत असतं. ओके, त्यामुळे आपण या ठिकाणी कोणता ऑप्शन चूज करणार, सेकंड ऑप्शन. ओके, नेक्स्ट बघा मित्रांनो, ब्लँक तुम्हाला या ठिकाणी फिल करायची आहे. बघा, मेनी पीपल आर पेंटिंग, त्यानंतर ब्लँक आहे आणि या ब्लँकमध्ये चारपैकी एक ऑप्शन तुम्हाला फिल करायचा आहे. बघा मित्रांनो, मेनी पीपल हा या ठिकाणी सब्जेक्ट आहे, त्यानंतर आर पेंटिंग हा काय होईल, या ठिकाणी वर्ब होईल. त्यानंतर काय, कशाची गरज आहे तुम्हाला, या ठिकाणी ऑब्जेक्टची गरज आहे. ओके, तर ऑब्जेक्ट काय असेल मित्रांनो, या ठिकाणी बघा, या ठिकाणी हाऊस असेल तुमचा ऑब्जेक्ट. ओके, म्हणजेच तुमचं काय होईल, या ठिकाणी मेनी पीपल आर पेंटिंग देअर हाऊसेस. ओके, बघा देअर हाऊसेस कुठं आहे, देअर हाऊसेस या दोन ऑप्शनमध्ये आहे. ओके, बघा मित्रांनो, ऑब्जेक्ट पण या ठिकाणी झाला. त्यानंतर काय असतात, ॲडवर्ब वगैरे असतात. तर बघा मित्रांनो, ॲडवर्बचं सिक्वेन्स कसं असतं मित्रांनो, बघा MPT लक्षात ठेवा. MPT पहिले तुम्हाला काय घ्यायचं आहे, मॅनर घ्यायचा आहे, त्यानंतर प्लेस, त्यानंतर टाईम घ्यायचा आहे. टाईम केव्हा असतं, नेहमी शेवटी असतं मित्रांनो. तर बघा, मॅनर जर बघितलं या ठिकाणी तर ते पेंटिंग कशी केली जात आहे तर ते कोणत्या कलरने केली जात आहे, व्हाईट कलरने, म्हणून आपण या ठिकाणी व्हाईट हा काय घेणार, आधी घेणार, त्यानंतर टाईम घेणार, कधी, दीज डेज. ओके, बघा मित्रांनो, आधी तुम्हाला मॅनर घ्यायचा आहे आणि त्यानंतर टाईम घ्यायचा आहे. ओके, जेव्हा तुम्ही ॲडवर्ब घेत असाल, ॲडवर्ब या ठिकाणी काय होतील, व्हाईट पण येईल आणि दीज डेज हे दोन्ही ॲडवर्ब या ठिकाणी येणार. पण तुम्हाला या ठिकाणी काय घ्यायचं आहे, आधी मॅनरवालं, म्हणजे कोणत्या प्रकारे पेंटिंग केली जात आहे तर ती व्हाईट कलरने पेंटिंग केली जात आहे, म्हणून ॲडवर्ब मॅनर आपण आधी घेणार, त्यानंतर ॲडवर्ब टाईम घेणार. ओके, टाईम काय या ठिकाणी दीज डेज, म्हणजेच या ठिकाणी कोणतं ऑप्शन येईल, तिसरं ऑप्शन तुमचं काय असेल, करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा मित्रांनो, या ठिकाणी मिनिंग विचारलेली आहे कशाची, या फ्रेजची. बघा, मेक अ क्लीन ब्रेस्टऑफ. बघा, मेक अ क्लीन ब्रेस्टऑफ म्हणजेच काय होतं, कबूल करणे होतं. ओके, कबूल करणे. बघा खाली लिहितो आम्ही, कबूल करणे. ओके, कबूल करणे किंवा त्याला आपण उघड करणे वगैरे म्हणू शकतो. बघा मित्रांनो, आता कबूल करण्यासाठी कोणती मिनिंग असेल, या ठिकाणी तुम्हाला चार ऑप्शनपैकी शोधायचं आहे. बघा, क्लीन समथिंग थ्रोली हा होईल का, म्हणजे सर्व काही पूर्णपणे साफ करणे होईल का, म्हणजे कबूल करणे होईल का, नाही होणार. त्यानंतर मेक हार्टफेल्ट ॲपॉलॉजी म्हणजेच काय होईल, माफी मागणे किंवा दिलगिरी व्यक्त करणे होईल. ओके, हा पण या ठिकाणी कबूल करणे होणार नाही. त्यानंतर बघा, टू फेस कन्सिक्वेन्स ऑफ वन्स ॲक्शन म्हणजे स्वतःच्या कृतीचा परिणाम भोगणे होईल का, नाही होणार. तर काय होईल या ठिकाणी, कन्फेस म्हणजेच काय होते, कबूल करणे होते. ओके, टू रिव्हील ऑर कन्फेस समथिंग म्हणजेच काय होईल या ठिकाणी, कबूल करणे, म्हणून तुमचं या ठिकाणी दुसरं ऑप्शन काय असेल, करेक्ट असेल. ओके, तर नेक्स्ट बघा मित्रांनो, ॲडव्हर्बियल क्लॉज तुम्हाला या ठिकाणी ओळखायचा आहे, ॲडवर्ब क्लॉज तुम्हाला या ठिकाणी ओळखायचा आहे. बघा, पहिलं सेंटेन्स, द डॉक्टर ॲडवाइस हिज पेशंट वेअर ही शूड गो फॉर
अ हॉलिडे. बघा मित्रांनो या ठिकाणी वेअर आला म्हणजे त्या ठिकाणी काय असतं, ॲडवर्ब क्लॉज असतं. पण बघा मित्रांनो या ठिकाणी ॲडवर्ब क्लॉज नाही आहे. बघा या ठिकाणी वर्ब आहे ॲडवाइब्स. या ॲडवाइजला आपण जर प्रश्न विचारलं, प्रश्न कशाने विचारणार आपण, कसा, कुठे, कधी नाही. ओके, कधी नाही, तेव्हाच आपल्याला काय मिळेल ॲडवर्ब क्लॉज मिळेल. ओके, तर बघा ॲडवाइसला तुम्ही कुठे ॲडवाइस दिली असं होईल का, नाही होणार. ओके, त्यामुळे या ठिकाणी कुठे तुम्ही विचारू शकत नाही. तर काय ॲडवाइस दिली असं तुम्हाला विचारावं लागेल. आणि कायने जर प्रश्न म्हणजे कायचं जर उत्तर भेटत असेल तर त्या ठिकाणी कोणता क्लॉज असेल त्या ठिकाणी नाऊन क्लॉज असेल. ओके, नाऊन क्लॉज. बघा मित्रांनो या ठिकाणी या ॲडवाइसला प्रश्न विचारला म्हणजे त्याने ॲडवाइस दिली, तर कुठे ॲडवाइस दिली असं क्वेश्चन विचारणार नाही मित्रांनो. तर आपण काय ॲडवाइस दिली, तर त्याने वेअर ही शूड गो फॉर हॉलिडे म्हणजे कुठं जायचं हे त्याने ॲडवाइस दिलेली आहे. ओके, आपल्याला कायचा प्रश्न भेटत आहे ना की कुठेचा. ओके, त्यामुळे या ठिकाणी काय असेल, नाऊन क्लॉज असेल. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा या ठिकाणी द जज वॉन्डर्ड हू हॅड कमिटेड द क्राईम. बघा मित्रांनो या ठिकाणी हू हॅड कमिटेड द क्राईम या ठिकाणी एवढा जर क्लॉज बघितलं तर हा काय सबऑर्डिनेट क्लॉज. आणि सबऑर्डिनेट क्लॉजचेच प्रकार कोणते आहेत, नाऊन क्लॉज, ॲडवर्ब क्लॉज. ओके, तर बघा हू हॅड कमिटेड द क्राईम म्हणजेच ज्याने कमिट केलं क्राईम. ओके, तर बघा ज्याने क्राईम कमिट केलं म्हणजे हा कोणीतरी नाऊन असेल म्हणजे व्यक्ती असेल ना, आणि व्यक्तीलाच काय असेल, नाऊन असेल. म्हणून या ठिकाणी हा पण जो सेंटेन्स राहील हा पण काय असेल, नाऊन क्लॉजचा असेल. ओके, सेम दोन्ही नाऊन क्लॉजचे. त्यानंतर बघा इट इज अ पीटी दॅट यू कुडंट कम हिअर. बघा या ठिकाणी दॅट यू कुडंट कम हिअर म्हणजे जो तू येऊ शकला नाही म्हणजे या ठिकाणी पण कोणीतरी असेल, नाऊन असेल. ओके, म्हणजेच या ठिकाणी पण काय आहे, नाऊन क्लॉज आहे. म्हणजे तिन्ही जे सेंटेन्स आहेत वरचे ते नाऊन क्लॉज आहेत. त्यानंतर बघा नेक्स्ट बघा आल्दो एरोप्लेन समटाईम क्रॅश ॲक्सिडेंट्स आर रेअर. बघा मित्रांनो या ठिकाणी आल्दो आलेला आहे. आल्दो काय दर्शवत असतं, कॉन्ट्रास्ट दर्शवत असतं. म्हणजेच या ठिकाणी काय आहे, ॲडवर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट. ओके, म्हणजेच या ठिकाणी काय असेल, जो चौथं जे सेंटेन्स असेल त्या ठिकाणी कोणतं क्लॉज असेल, ॲडवर्ब क्लॉज असेल. ओके, आणि ॲडवर्ब क्लॉजचा प्रकार कोणता आहे, तर तो आहे कॉन्ट्रास्ट. ओके, म्हणून या ठिकाणी पहिलं, दुसरं आणि तिसरं सेंटेन्स आहे यामध्ये कोणतं क्लॉज आहे, नाऊन क्लॉज आहे. आणि ॲडवर्ब क्लॉज तुमचं 4मध्ये आहे, फक्त 4. ओके, म्हणजेच या ठिकाणी चौथं ऑप्शन तुमचं काय असेल, करेक्ट असेल. ओके, बघा मित्रांनो ब्लँक तुम्हाला या ठिकाणी फिल करायची आहे. बघा मनीषा विल ब्लँक द प्राईज विच इज डिक्लेअर येस्टरडे. बघा जो प्राईज काय झालेला आहे, येस्टरडे डिक्लेअर झालेला आहे, तो प्राईज काय करेल, ऑब्वियस स्वीकारेल. ओके, बघा या ठिकाणी काय होईल, स्वीकारणे. ॲक्सेप्ट म्हणजे काय होतं, स्वीकारणे होतं. स्वीकारणे हा एक्सपेक्ट आहे. ओके, एक्सेप्ट आहे. एक्सेप्ट म्हणजेच सोडून. ओके, सोडून. आणि त्यानंतर हा काय ॲस्पेक्ट आहे. ॲस्पेक्ट म्हणजे जो रेशोवाला ॲस्पेक्ट. ओके, म्हणून या ठिकाणी दुसरं ऑप्शन तुमचं काय असेल, करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा मित्रांनो क्वेश्चन टॅग या ठिकाणी विचारलेला आहे. बघा दे विल फॉल, याच्यात आपल्याला काय करायचं आहे, क्वेश्चन टॅग करायचा आहे. बघा मित्रांनो क्वेश्चन टॅग करताना आपण काय करत असतो, जर सेंटेन्स निगेटिव्ह असेल तर त्याचं पॉझिटिव्ह करतो, आणि सेंटेन्स पॉझिटिव्ह असेल तर त्याचं काय करतो, निगेटिव्ह क्वेश्चन टॅग बनवतो. ओके, निगेटिव्ह क्वेश्चन टॅग. तर या ठिकाणी बघा दे विल फॉल या ठिकाणी काही निगेटिव्ह सेन्स दिसत आहे का, नाही आहे. म्हणजेच म्हणजे सेंटेन्स कसं आहे, हे पॉझिटिव्ह आहे. तर पॉझिटिव्हचं आपण काय करणार, क्वेश्चन टॅग निगेटिव्ह करणार. ओके, तर बघा क्वेश्चन टॅग करताना आधी काय घ्यावं लागते तुम्हाला, हेल्पिंग वर्ब घ्यावं लागेल. ओके, हेल्पिंग वर्ब. त्यानंतर त्याला निगेटिव्हसाठी आपण नॉट जोडू या ठिकाणी, नॉट. आणि त्यानंतर प्रोनाउन घेऊ. ओके, प्रोनाउन. आणि त्यानंतर क्वेश्चन मार्क. ओके, तर बघा हेल्पिंग वर्ब या ठिकाणी काय घेणार आपण, विल घेणार. ओके, विल घेणार. त्यानंतर विलला काय जोडणार, नॉट लावणार. ओके, म्हणजेच या ठिकाणी विल नॉट म्हणजेच वोंट होईल. ओके, त्यानंतर काय घेणार आपण, प्रोनाउन घेणार. प्रोनाउन या ठिकाणी काय आहे, दे आहे. ओके, दे घेणार. ओके, विल नॉट, दे. आणि त्यानंतर क्वेश्चन मार्क. ओके, बघा मित्रांनो हा ऑप्शनमध्ये तुम्हाला कुठं मिळते, बघा वोंट दे एकाच ऑप्शनमध्ये आहे, म्हणजेच तुमचं ओनली सी असेल. ओके, बघा चौथं ऑप्शन तुमचं काय असेल, करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सेंटेन्सचा प्रकार ओळखायचा आहे. बघा सेंटेन्स जर तुम्ही रीड केलं तर रीड केल्यानंतर तुम्हाला 2 कंजक्शन या ठिकाणी भेटतील, बट आणि दॅट. बघा बट हा कोणता कंजक्शन आहे, तर तो आहे कंपाऊंड सेंटेन्सचा कंजक्शन. आणि त्यानंतर दॅट हा जर बघितलं तर दॅट हा कशाचा आहे, कॉम्प्लेक्स सेंटेन्सचा कंजक्शन आहे. म्हणजेच या ठिकाणी काय कंपाऊंड सेंटेन्स पण आहे आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स पण आहे. म्हणजेच या ठिकाणी काय होईल, कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स होईल. ओके, तर बघा या ठिकाणी कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स दुसरा ऑप्शन काय असेल, करेक्ट असेल. ओके, ओनली बी म्हणजेच सेकंड ऑप्शन तुमचं करेक्ट. ओके, नेक्स्ट बघा मित्रांनो करेक्ट सेंटेन्स तुम्हाला या ठिकाणी ओळखायचं आहे. बघा पहिलं सेंटेन्स, कॅन यू टेल मी वाय आर यू इंटरेस्टेड इन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर. बघा मित्रांनो या ठिकाणी
वाय आलेला आहे ॲज अ कंजक्शन. ओके, म्हणजेच WH वर्ड जर ॲज अ कंजक्शन आलेला असेल तर त्यानंतर इंट्रॉगेटिव्ह जे सेंटेन्स असतात त्यामध्ये त्यानंतर काय येणार, WH क्वेश्चन नंतर काय येणार, प्रोनाऊन येणार. तर या ठिकाणी WH नंतर प्रोनाऊन आलेला आहे, त्यामुळे हा पहिला सेंटेन्स बरोबर आहे. नेक्स्ट पण पहा, WH नंतर काय आलेला आहे, लगेच प्रोनाऊन आलेला आहे, त्यामुळे हा पण सेंटेन्स काय असेल, बरोबर असेल. त्यानंतर बघा, डू यू थिंक डज युअर नेम इंडिकेट युअर पर्सनॅलिटी. बघा मित्रांनो, या ठिकाणी डू या हेल्पिंग वर्बने जर हा क्वेश्चन सुरुवात झालेली असेल तर डजची या ठिकाणी गरज नव्हती. ओके, हा सेंटेन्स कसा असायला पाहिजे, डू यू थिंक युअर नेम इंडिकेट युअर पर्सनॅलिटी असं असायला पाहिजे. ओके, तर डजची या ठिकाणी गरज नाही मित्रांनो, म्हणून या ठिकाणी तिसरं जे सेंटेन्स असेल ते काय असेल, चुकीचं असेल. ओके, म्हणजेच ए आणि बी तुमचं काय असेल, करेक्ट असेल. बघा मित्रांनो, ऑप्शन 2 ए आणि बी ओनली करेक्ट. ओके, नेक्स्ट बघा मित्रांनो, करेक्ट पेअर ऑफ आर्टिकल तुम्हाला शोधायचे आहे. बघा या ठिकाणी ब्लँक आहे, त्यानंतर डेट ऑफ द प्राईम मिनिस्टर आहे. ओके, बघा मित्रांनो, डेथ हा काय एक ॲबस्ट्रॅक्ट नाऊन आहे ना, ॲबस्ट्रॅक्ट नाऊनसोबत आपण कधीही आर्टिकल यूज करत नाही. ओके, पण या ठिकाणी काय आहे, ही जी डेथ आहे ही खास व्यक्तीची डेथ आहे, त्यामुळे या ठिकाणी आपण काय यूज करणार, द यूज करणार. ओके, कारण हे काय आहे, प्राईम मिनिस्टर आहेत, त्यामुळे आपण ही एक खास डेथ समजणार आणि त्या ठिकाणी काय यूज करणार, द. ओके, द डेथ ऑफ प्राईम मिनिस्टर इज बिंग गिव्ड बाय मेनी पीपल इन द UK होईल. ओके, इन द UK होईल, कारण या ठिकाणी UK आहे आणि जे कंट्रीज असतात, कंट्रीचे समूह असतात, त्यांच्यासमोर आपण नेहमी काय यूज करतो, द यूज करतो, म्हणजेच दोन्ही ठिकाणी काय येईल, द येईल. ओके, द म्हणजेच दुसरं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा, करेक्ट ॲडम तुम्हाला या ठिकाणी ब्लँकमध्ये फिल करायचे आहे. बघा मित्रांनो, द प्रेसिडेंट वॉज ब्लँक अँड लिव्ह बियॉन्ड हिज टेन्युअर. ओके, म्हणजेच बघा, बियॉन्ड हिज टेन्युअर म्हणजे कार्यकाळानंतरही काय जिवंत राहिले. ओके, बघा, कार्यकाळानंतरही जिवंत राहिले. ओके, समजून घ्या मित्रांनो, जिवंत राहिले असं या ठिकाणी म्हणायचं आहे. बघा या ठिकाणी प्रेसिडेंट वॉज म्हणजे या ठिकाणी काहीतरी कारण असेल आणि त्या कारणामुळे काय झालं की ते कार्यकाळानंतरही काय राहिले, जिवंत राहिले असं या ठिकाणी मिनिंग निघतं. ओके, तर बघा आधी तुम्हाला ही ब्लँक भरण्या अगोदर तुम्हाला ही चारही जे ऑप्शन आहे ते तुम्हाला माहीत पाहिजे. बघा, टाकिंग बाय डझन म्हणजे जास्त बोलण्यामुळे ते कार्यकाळानंतरही जिवंत राहिले असं होईल का, जास्त बोलण्यामुळे हा ऑप्शन या ठिकाणी येणार नाही. त्यानंतर बघा, हेड ओव्हर हिल्स म्हणजे काय होतं, म्हणजे गुंतलेले असणे, कुठेतरी कोणत्या तरी कामात गुंतलेले असणे होते. हे या ठिकाणी येईल का, कामात गुंतल्यामुळे ते कार्यकाळानंतरही जिवंत राहिले असं होईल का, नाही होणार. त्यानंतर क्वाईट अ कॅच म्हणजे काय होतं, एक आकर्षक व्यक्ती होतं. ओके, क्वाईट अ कॅचमध्ये एक आकर्षक व्यक्ती असल्यामुळे ते कार्यकाळानंतरही जिवंत राहिले असं होईल का, नाही होणार. तर हेल अँड हेल्टी म्हणजेच तंदुरुस्त आणि निरोगी. ओके, हेल अँड हेल्टी म्हणजेच तंदुरुस्त आणि निरोगी. ओके, निरोगी, तंदुरुस्त आणि निरोगी असल्यामुळे ते काय झाले, कार्यकाळानंतरही जिवंत राहिले असं या ठिकाणी मिनिंग निघेल. ओके, त्यामुळे या ठिकाणी पहिलं ऑप्शन तुमचं काय असेल, करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा, एक मिनिट, हां बघा या ठिकाणी काय विचारलं आहे मित्रांनो, अंडरलाईन वर्डची मिनिंग या ठिकाणी आपल्याला शोधायची आहे. बघा अंडरलाईन वर्ड काय आहे, कन्व्हर्जंट म्हणजेच काय होतं, एक माहिती असलेला व्यक्ती किंवा ज्याला काय म्हणू, एखादा सांगणारा व्यक्ती. ओके, कन्व्हर्जंट म्हणजेच कन्वर्ट करणारा व्यक्ती किंवा माहिती असलेला व्यक्ती असं या ठिकाणी आपण समजू. तर बघा, माहिती असलेला व्यक्ती म्हणजेच काय येईल, फ्रोस्टी येईल का, थंड येईल का, नाही येणार. त्यानंतर अनफ्रेंडली येईल का, हा पण या ठिकाणी येणार नाही. त्यानंतर अननोन येईल का, अननोन पण या ठिकाणी येणार नाही. तर काय येईल, फॅमिलियर म्हणजेच माहिती असलेला व्यक्ती. ओके, म्हणजे ओळखीचा व्यक्ती. ओके, म्हणून या ठिकाणी चौथा पर्याय काय असेल तुमचं, करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा, या ठिकाणी अंडरलाईन इडियम आहे, त्याची मिनिंग तुम्हाला शोधायची आहे. बघा इडियम काय आहे, बर्न्ड हिज फिंगर. बघा ओव्हरऑल जर मिनिंग बघितलं तर काय केलं त्याने, फिंगर, माय फादर बर्न्ड हिज फिंगर म्हणजे जे बोटे होते, बोटे काय केले, जाळले असं या ठिकाणी म्हणायचं आहे. म्हणजेच या ठिकाणी काय होईल मित्रांनो, काहीतरी स्वतःला अडचणीत टाकण्यासारखं होईल. ओके, स्वतःला अडचणीत टाकण्यासारखे. ओके, तर बघा मित्रांनो, चार ऑप्शनपैकी तुम्हाला अडचणीत टाकण्यासाठी काय येईल हे तुम्हाला शोधायचं आहे. तर बघा काय होईल, गॉट ऑपॉर्च्युनिटी फॉर रिव्हेंज घेणे होईल का, नाही होणार. त्यानंतर गॉट इंजुरी ऑन फिंगर्स म्हणजे जसं तसं मिनिंग येणार नाही, कारण हे इडियम आहे. त्यानंतर बघा, गॉट वरीड फॉर हिज फिंगर, हा पण या ठिकाणी येणार नाही. तर काय येईल, गॉट हिमसेल्फ इन टू ट्रबल म्हणजे स्वतःला काय करणे, ट्रबलमध्ये टाकणे असं या ठिकाणी होईल. ओके, म्हणजेच तुमचं या ठिकाणी दुसरं ऑप्शन काय असेल, करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा मित्रांनो, अपोजिट मिनिंग तुम्हाला अंडरलाईन वर्डची शोधायची आहे. बघा अंडरलाईन वर्ड काय, प्रॅग्मॅटिक म्हणजेच काय होतं, व्यवहारिक होतं. ओके, व्यवहारिक म्हणजेच एक प्रकारचा प्रॅक्टिकल नॉलेज असणारा. ओके, बघा
काय म्हणत आहे, द लीडर वॉज प्रॅग्मॅटिक इन हिज ॲप्रोचमध्ये काय होतं, प्रॅग्मॅटिक होता टू द पीपल्स प्रॉब्लेम, म्हणजे पीपलच्या प्रॉब्लेम सोडवण्यासाठी. ओके, तो काय होता, एक व्यवहारिक ॲप्रोच वापरत असे. ओके, एक व्यवहारिक ॲप्रोच वापरत असे कशासाठी, टू पीपल्स प्रॉब्लेम, पीपलच्या प्रॉब्लेमसाठी. तर बघा मित्रांनो, प्रॅग्मॅटिक म्हणजे एक व्यवहारिक होतं, व्यवहारिक म्हणजेच प्रॅक्टिकल नॉलेज असणारा व्यक्ती. ओके, तर बघा याची तुम्हाला काय करायची, अपोजिट मिनिंग शोधायची आहे. तर बघा इनडेफिनाईट म्हणजेच या ठिकाणी काय होईल, अस्थिर होईल का, अस्थिर, किंवा याला आपण काय म्हणू, निश्चित नसलेला. ओके, म्हणजे इंडेफिनाईट होईल का, याच्या विरुद्ध अपोजिट मिनिंग व्यवहारिकच्या नाही होणार. त्यानंतर अस्पष्ट होईल का, नाही होणार. त्यानंतर एडिलिस्टिक म्हणजेच आदर्शवादी होईल का, नाही होणार. तर काय होईल, ऑप्टिमिस्टिक म्हणजेच काय होईल, आशावादी होईल. ओके, आशावादी. बघा मित्रांनो, आशावादी म्हणजेच काय होईल, दैवावर विश्वास ठेवणारा. आणि प्रॅक्टिकल व्यवहार म्हणजेच या ठिकाणी प्रॅक्टिकल नॉलेज म्हणजे व्यवहारिक होईल. म्हणजेच हे काय आहे, दोन्ही शब्द, दैवावर विश्वास ठेवणे की प्रॅक्टिकलवर विश्वास ठेवणे, बघा दोन्ही काय आहेत, विरोधी आहेत. ओके, त्यामुळे या ठिकाणी प्रॅग्मॅटिकची अपोजिट मिनिंग काय असेल, आशावादी असेल, ऑप्टिमिस्टिक असेल. ओके, नेक्स्ट बघा मित्रांनो, करेक्ट सेंटेन्स तुम्हाला या ठिकाणी ओळखायचे आहेत. बघा पहिला सेंटेन्स, आय मेट रेनू आफ्टर आय हॅड फिनिश माय वर्क. बघा मित्रांनो, या ठिकाणी काय दोन घटना आहेत, भेटण्याची आणि फिनिश करण्याची. ओके, तर बघा दोन घटना लागोपाठ घडलेल्या आहेत आणि एक घटना आधी घडलेली आहे. आणि आधी घडलेली घटना काय आहे, आधी घडलेली घटना बघा, पास्टमध्ये जर दोन घटना घडत असतील, पास्टमध्ये दोन घटना घडत असतील आणि लागोपाठ घडत असतील, तर जी आधी घडणारी घटना असते, आधी घडणारी, ते आपण पास्ट परफेक्टमध्ये घेतो आणि नंतर घडणारी घटना ती आपण सिम्पल पास्टमध्ये घेतो. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी नंतर घडणारी घटना सिम्पल पास्टमध्ये आहे आणि आधी घडणारी घटना पास्ट परफेक्टमध्ये आहे. म्हणजेच हा जो सेंटेन्स आहे तो काय आहे, करेक्ट आहे. त्यानंतर बघा, वेन आय फर्स्ट सीईंग हिम. बघा मित्रांनो, या सीईंगला ING कधी लागतं का, नाही लागत. बघा, वेन आय फर्स्ट सीईंग हिम आय थ्रो ही वॉज अ लॉयर. बघा मित्रांनो, या ठिकाणी नेक्स्ट क्लॉजमध्ये वॉज असल्यामुळे, पास्ट असल्यामुळे या ठिकाणी पण आपण काय घेणार, पास्ट घेणार. कारण या ठिकाणी बघा सीईंग या ठिकाणी घेणार नाही, तर या ठिकाणी काय घेणार, सॉ घेणार, सॉ. ओके, त्यानंतर बघा या ठिकाणी ही जॉईंड आफ्टर हॅड हिज डिनर. बघा मित्रांनो, ही जॉईंड आफ्टर ही हॅड पाहिजे होता या ठिकाणी. ओके, बघा ही जॉईंड आफ्टर ही हॅड म्हणजे त्याच्या जेवण झाल्यानंतर. ओके, त्याने जॉईन केलं असं या ठिकाणी व्हायला पाहिजे. ओके, म्हणून या ठिकाणी हा जो सेंटेन्स असेल हा काय असेल, इनकरेक्ट असेल. ओके, चुकीचा असेल. म्हणजे या ठिकाणी बी आणि सी हे दोन्ही सेंटेन्स काय आहेत, चुकीचे आहेत. या ठिकाणी काय पाहिजे होतं, ही जॉईंड आफ्टर ही हॅड हिज डिनर असं या ठिकाणी पाहिजे होतं. ओके, म्हणून दोन्ही टेन्स जे आहेत, म्हणजे दोन्ही सेंटेन्स हे काय आहेत, चुकीचे आहेत. आणि फक्त एक जो सेंटेन्स आहे तो काय आहे, बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी काय येणार, पहिलं ऑप्शन ओनली ए. ओके, फर्स्ट ऑप्शन तुमचं काय असेल, करेक्ट असेल. ओके, मिनिंग शोधायची आहे तुम्हाला अंडरलाईन वर्डची. बघा या ठिकाणी काय फॉर एव्हर आहे, इथे फॉर एव्हर आहे, पण सेंटेन्सनुसार आपल्याला मिनिंग काढायची आहे. बघा, शी इज फॉर एव्हर इंटरप्टिंग द कन्व्हर्सेशन. बघा ती काय करत असते, नेहमी इंटरप्ट करत असते. ओके, नेहमी काय करत असते, इंटरप्ट करत असते. त्यानंतर बघा, शी हॅज लेफ्ट हिम फॉर एव्हर. बघा शी हॅज लेफ्ट म्हणजे ती काय झाली, सोडून गेली त्याला फॉर एव्हर म्हणजे कायमसाठी. ओके, कायमसाठी. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी या फॉर एव्हरचा अर्थ काय, नेहमी इंटरप्ट करत असतं आणि या ठिकाणी कायमची सोडून गेली. तर नेहमी इंटरप्ट करत असते म्हणजे शी इज नेहमी करत असते म्हणजे इंटरप्ट करत असते. म्हणजे या ठिकाणी काय घेणार मित्रांनो, बघा नेहमी करत असते म्हणजे ती गोष्ट काय आहे, संपणारी नाही आहे. ओके, म्हणजे काय होईल तुमच्या, एंडलेसली येईल. ओके, एक तर एंडलेसली येईल, त्यानंतर काय येणार, कायमचं म्हणजेच परमानंटली. बघा मित्रांनो, या ठिकाणी तिसरं ऑप्शन काय असेल, करेक्ट असेल. ओके, बघा नेहमी इंटरप्ट करण्यासाठी आपण एंडलेसली घेतलं म्हणजे ती कधीही संपणार आहे नाही आहे. ओके, म्हणून या ठिकाणी एंडलेसली घेतलं आणि त्यानंतर या ठिकाणी कायमची सोडून गेल्यामुळे आपण या ठिकाणी परमनंटली घेतलं. ओके, नेक्स्ट बघा काय म्हणता, अंडरलाईन वर्ड काय आहे हे तुम्हाला विचारलेलं आहे. बघा मित्रांनो, स्विमिंग इज अ गुड एक्सरसाइज. बघा स्विमिंग इज अ गुड एक्सरसाइज म्हणजेच काय होईल, पोहणे ही काय आहे, गुड एक्सरसाइज आहे, पोहणे. ओके, पोहणे. ओके, तर बघा मित्रांनो, जेव्हा कधी ING वाला वर्ड, ओके, ING वाला वर्ड नाऊनचं काम करत असेल तेव्हा त्या ठिकाणी काय होतं, जिरंड होतं. ओके, बघा काय म्हटलं मी, जेव्हा कधी ING वाला वर्ड नाऊनचं काम करत असेल, नाऊनचं काम, तेव्हा त्या ठिकाणी काय असतं, ING वाला वर्ड जिरंड असतं. ओके, बघा इन्फिनेटिव्ह कसं असतं, 2+V1 वाला जो वर्ड असतं 2+V1 त्याला काय म्हणतो आपण, इन्फिनेटिव्ह म्हणतो. फ्रेज तर या ठिकाणी आहे नाही आणि क्लॉज पण या ठिकाणी आहे नाही, स्विमिंग. ओके, त्यामुळे या ठिकाणी स्विमिंग हा काय असेल, जिरंड असेल. ओके, दुसरं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल.
नेक्स्ट बघा, अंडरलाईन वर्डसाठी करेक्ट ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. बघा, द गव्हर्नमेंट मस्ट कट डाऊन इट्स एक्सपेंडिचर. ओके, एक्सपेंडिचर म्हणजे खर्च होतं, कट डाऊन म्हणजे कमी करणे होतं. ओके, तर बघा मित्रांनो, काय केलं आहे, कट डाऊन केलेलं आहे, कमी केलेलं आहे. म्हणजेच यासाठी 4 ऑप्शनपैकी तुम्हाला शोधायचं आहे. बघा, ऑप्टेन कमी करणे म्हणजे ऑप्टेन मिळणे होईल का? मिळणे या ठिकाणी होणार नाही. त्यानंतर इन्क्रीज वाढणे होईल का? वाढणे पण या ठिकाणी होणार नाही. त्यानंतर स्टॉप थांबणे होईल का? थांबणे पण या ठिकाणी होणार नाही. तर काय होईल, रिड्यूस म्हणजे काय होतं, कमी करणे होतं. ओके, कट डाऊन म्हणजेच कमी करणे. तिसरं ऑप्शन तुमचं काय असेल, करेक्ट असेल. ओके, तर मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा होत असल्यामुळे मी या ठिकाणी काय करत आहोत, याचा जो नेक्स्ट पार्ट आहे तो तुमच्या रिस्पॉन्सनुसार, तुम्हाला जर पाहिजे असेल नेक्स्ट पार्ट, ओके, नेक्स्ट पार्ट, तर तुम्ही काय करा, कमेंट करा. आणि तुम्हाला जर आपलं एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. ओके, हा पार्ट जो आहे, नेक्स्ट पार्ट तुमच्या ज्या रिस्पॉन्सनुसार काय होईल,